हो, पण मला जर का तुम्ही थोडीफार कल्पना दिली असती तर बरं झालं असतं. मान्य आहे. अहो, पण जसं तुम्हाला राज्य चालवायचं ना तसं मला विद्यापीठ चालवायचंय. फी वाढीचा निर्णय हा माझा होता आणि मला विश्वासात न घेता तो रद्द करण्याचा निर्णय तुम्ही दूरदर्शनवरून परस्पर जाहीर करता. हे अयोग्य आहे असं नाही तुम्हाला वाटत? यात तुम्हाला हे वावगं असं कसं वाटत नाही? हे बघा, यात सुधा जोशीची प्रतिमा ढासळत नाही तर कुलगुरू पदाचा अपमान आहे. नाही, आज सरकार कुलगुरू पदाची काय किंमत करते ना हे जनतेला सुद्धा कळून चुकलेलं आहे. यापुढे जे काही प्रस्ताव येतील, जे काही ठराव मंजूर होतील त्यावरती तुमची सही असेल. त्या सगळ्या फाईल्स तुमच्याकडे पोहोचवल्या जातील. हे बघा, या पदासाठी जेव्हा माझी निवड झाली ना तेव्हा मी कशी आहे काय आहे सगळ्यांनाच ठाऊक होतं. आणि जर माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला मान्य नसेल तर मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. हो, अगदी ह्या क्षणी सुद्धा मी हे पद सोडायला तयार आहे. जरा काटकरांना फोन द्या. काटकर साहेब, जरा माझ्या केबिन मध्ये याल का? हो, मला त्या संदर्भातच बोलायचं आहे तुमच्याशी, महत्वाचं आहे. थँक्यू. जरा चांदेकरांना फोन. कुठे गेले? बरं, मग ते आल्यावर मला भेटायला सांगा. थँक्यू. हॅलो, मी सुधा जोशी बोलते. जरा कुलकर्णी सरांना फोन द्याल का? थँक्यू. सर, मी सुधा बोलते. नाही, मी ठीक आहे, पण सर तुम्हाला जर वेळ असेल तर उद्या तुम्ही मला इथे भेटायला येऊ शकता? हो, त्या संदर्भातच मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. थँक्यू सर. नाही, माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. ओके सर, थँक्यू. आत येऊ का? या काटकर साहेब, बसा. थँक्यू. काय म्हणताय? काय मस्त वाटतंय. फी वाढ रद्द करण्याचा निर्णय सरकारनं परस्पर घेऊन टाकला. आपली नामुष्की टळली, नाही का? फी वाढ रद्द केल्यामुळे जाहीरपणे माघार घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आणि असा प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येऊ नये असं मला वाटतं. कसला विचार करताय? हाच एकच घटना प्रत्येक जण किती वेगवेगळ्या अंगाने बघत असतो. फी वाढ रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी परस्पर दूरदर्शनवरून जाहीर केला हा मला माझ्या पदाचा अपमान केल्यासारखा वाटतोय. मुख्यमंत्र्यांनी कुलगुरू पदाची शान राखली नाही. तर दुसरीकडे तुम्हाला निश्चिंत झाल्यासारखं वाटतंय. एका प्रॉब्लेम मधून, टेन्शन मधून आपण बाजूला झालो ह्याचा आनंद वाटतोय. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण हा स्टुडंटचा प्रॉब्लेम चिघळणं हे सरकारच्या, विशेषतः थोरात साहेबांच्या भल्याचं नव्हतं. त्यांना ते परवडणारं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे थोरात साहेब अजूनही मुख्यमंत्री म्हणून सेटल झालेले नाहीयेत तितकेसे. आणि अशा वेळी हा मराठी भाषेचा प्रश्न तुम्ही प्रतिष्ठेचा केला. महाराष्ट्रात आज तरी मॅडम मराठीची बाजू घ्या किंवा घेऊ नका, दोन्हीकडून प्रॉब्लेम्स आहेतच. आणि हे जाणून सुद्धा, ओळखून सुद्धा थोरात साहेबांनी आपली बाजू घेतलेली आहे अगदी स्पष्टपणे. म्हणजे आणि मीच त्यांना फी वाढ करून सुटकेचा एक मार्ग दाखवून दिला.
थोरात साहेब अतिशय हुशार माणूस आहे. पण दगडफेकीमध्ये जखमी झाल्यावर मला पर्सनल सिक्युरिटी म्हणून 2 कमांडोज दिले. सतत माझ्या बरोबर असतात. प्रायव्हसी ही गोष्टच माझ्या आयुष्यात त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही. म्हणजे लक्षात आलं का, एकीकडे तुम्हाला खुश करायचं आणि दुसरीकडे फी वाढ रद्द करून आपली संघटना आणखी बळकट कशी होईल याची काळजी घ्यायची, याचं भान राखायचंय. हा एक निर्णय घेऊन मॅडम थोरात साहेबांनी अनेक खांब बळकट केलेले तुम्हाला सांगतो. बराच अभ्यास दिसतो तुमचा थोरातांच्या राजकारणाबद्दल. नाही, अगदी पॉलिटिकल करस्पॉन्डंट असल्यासारखं बोलताय. नाही तसं नाहीये, पण आमची जुनी दोस्ती आहे. म्हणजे अगदी थोरात साहेब आमदार होते तेव्हापासून. आता थोरात साहेब आज मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा आम्हाला ओळख दाखवतात, हे आमचं भाग्याचं म्हणायचं नाही का. आणि तसं आहे, विद्यापीठाचा रजिस्ट्रार म्हणून मलाही राजकारण थोडंसं खेळावं लागतंच. वेगवेगळ्या कॉलेजेसच्या प्रोफेसर्सशी, प्रिन्सिपल्सशी देवाणघेवाण होते. विद्यार्थी संघटनांचे काही नेते सिनेटवर निवडून आल्यानंतर आमच्याकडे त्यांची सारखी उठबस असते. आणि खरं सांगू का मॅडम, हा जो मोर्चाचा प्रश्न होता हा आपल्याला परवडण्यासारखं नव्हतं. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो याबद्दल क्षमा करा मॅडम, पण मराठी भाषेच्या या आंदोलनातून एकमेव गोष्ट जर कुठली साध्य झाली असेल, एकमेव कुठली अचिव्हमेंट असेल, तर ती म्हणजे तुम्ही आणि तुमचे विचार दूरदूरच्या लोकांपर्यंत पोहोचणे. म्हणजे तुमचं म्हणणंही बरोबर आहे असं म्हणणारी काही मंडळी आहेत. थँक्यू काटकर साहेब. कशाबद्दल? कधी न सुचलेला विचार, अप्रोच तुम्ही माझ्या दृष्टीस आणून दिलात. नाही मला थँक्यू अगेन. चला मी निघते आता. आता उद्या सकाळीच भेटू आपण. धन्यवाद. काय करताय? किरण, किरण, काय झालं तुला आरडाओरडा करायला? काय चाललंय काय? आणि हे काय बाबा, तू बसलास कसा? असा तुला मी किती वेळा सांगितलंय, तुला असले काही पराक्रम करायचे असतील ना तर मला आणि आईला हाक मारत जा. मी आज चालणार आहे. येस, तू आज चालणार आहेस. हो. कमॉन बाबा, कमॉन. ये उठ उठ, कमॉन. हा, सावकाश सावकाश. येस येस येस, ते राहू दे माझ्याकडे. हा घे. आता कसं आधार घे. वाटतंय? आज मला खूप बरं वाटतंय. तू माझ्यासाठी एक चहा टाकशील फर्स्ट क्लास? आत्ता आणते. हा चल, कमॉन उठ, सावकाश. येस येस. हा, जोर दे, अजून जोर दे, जोर दे दे. कमॉन उठ. येस, कमॉन फाइट, कमॉन फाइट. येस, यू कॅन डू इट बाबा. उठ, जोर दे, अजून जोर दे, अजून जोर दे, अजून जोर दे. दे बाबा जोर. नाही जमत आहे रे. किरण, मला एक सिगरेट दे ना. नाही, डॉक्टरने काय सांगितलं? काय? अरे थोडी कळ काढ, काही दिवसांचा प्रश्न आहे. अरे मग मन्ना प्रधान पुन्हा नव्या जोमानं या घरामध्ये हिंडायला लागेल, फिरायला लागेल, आरडाओरड करायला लागेल. खरंच? खरंच. माझ्या वॉकरचं काय झालं? तुझी मेमरी स्ट्रॉंग आहे. अरे तुझ्या वॉकरचं काय झालं माहितीये का? विसरलास? करेक्ट. पण तसंच काय नाही. मला असं वाटलं की वॉकर पेक्षा काठी घेऊन चालणं जास्त सोयीचं आणि सोपं जाईल. आणि दुसरं काय माहितीये का, काठीने चालणं मी म्हटलं तर आधार, म्हटलं तर सुटा. काय एकट्यानं चालण्याचा आधार, आनंद. अरे सांगू,
तू 4 चौघात वॉकर घेऊन चाललास. ठीक आहे किरण, मी काठी घेऊन जाणार आहे. बघ तू आता. येस. हा सावकाश. बाबा उठ, बाबा उठ. आणखीन प्रयत्न कर बाबा, आणखीन प्रयत्न कर. येस. ह्याच्यावर जोर दे. दे. उठ उठ. एक मिनिट. हे बाय. नाही नाही, हो, हो. मी चालणार आहे. तू चालणार आहेस. मी तू चालणार आहेस. उभा राहणार आहे. येस, तू उभा राहणार आहेस. कम ऑन, फाईट. उठ. कम ऑन, फाईट. बाबा उठ. बाबा उठ. यू कॅन डू इट बाबा. येस येस. आणखीन थोडं जोर लाव. आणखीन थोडं जोर लाव. येस. बाबा. निशांत, संध्याकाळचं असं एकटंच विचार करण्यापेक्षा कुणाशी तरी बोलावं, गप्पा माराव्यात, मन मोकळं करावं. एक मात्र खरंय, तू असं मस्त उदास मूड पकडलाय. काय झालं? याचा अर्थ शरीर आजारी नाही, मन आहे. तसंच काहीतरी. नेमकं सांगता येणार नाही, पण मी कन्फ्युज्ड आहे. नाही, मी त्यावर उपाय शोधत नाहीये, पण हे खरं आहे की मी खूप अस्वस्थ आहे. याचा अर्थ नेहमीचाच प्रॉब्लेम, रेश्मा का अनुष्का? आता मला कसं समजलं असा अचरटासारखा प्रश्न विचारू नकोस निशांत. छोट्या छोट्या गोष्टींनी या वयात मनाला जखमा होतात, पण हळूवार फुंकर घातली ना की ती जखम भरून येते. आई अगं बोल ना. थांबलीस का? बोल ना, खरंच बरं वाटत होतं. कॉलेजचे दिवस आठवले? नाही रे, हे दिवस आठवण्याचं वय सुद्धा आता मागं पडलंय. अनुभवानी मन निब्बर झालंय, शरीर निब्बर झालंय. आता हेच बघ ना, मी तुझ्याशी बोलायला आले आणि आई अगं तू कॉलेजमध्ये असताना कविता करायचीस का? तुझी कविता कुठे आहे? तुला भेटते निदान फोन तरी. फोन नाही, भेटही नाही. भेटायचं म्हटलं तर टाळायचा प्रयत्न करते. शांत, याचा अर्थ उघड आहे. तू तिला विसरावंस हेच बरं. ती कुणाच्या प्रेमात पडली?
तेही पोलीस खात्यात असलेल्या एका अरसिक इन्स्पेक्टर मोहनच्या. त्याच्याशी मैत्री झाली आहे तिची. दिवस रात्र गुन्हेगारांच्या जगात वावरणाऱ्या त्या इन्स्पेक्टर बरोबर अनु काय गप्पा मारते कुणास ठाऊक. त्याच्या बुलेटच्या पिलींवर बसून गप्पा मारत हिंटाना दिसते. अरे मग तिने काय करायला हवं? तू रेश्माला भेटणार, तुमच्या बिझनेस मीटिंग चालणार आणि त्यातून जर वेळ मिळाला तरच तू अनुष्काला भेटणार आणि ते सुद्धा फक्त 10 मिनिटं. खरं म्हणजे ती इतके दिवस कशी थांबली हेच आश्चर्य आहे. तुला निर्णय घेता येत नाही याची शिक्षा तिने का भोगायची? हॅलो, तू माझी आई आहेस ना? एक क्षण मला असं वाटलं की मी अनुच्या आईशी बोलतोय. नशीब तुझं मी अनुष्काची आई नाहीये. नाहीतर 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 निशांत, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली? अनुष्कानं तुझं काम खूप सोपं केलंय. तुला आता निर्णय घ्यायलाच हवाय. अरे हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. तो इन्स्पेक्टर मात्र हुशार निघाला. त्याने अजिबात वेळ नाही घालवला आणि ही सुद्धा माझा काही विचार न करता त्याला हो म्हणाली असणार.